नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बोटनेक ब्लाऊज बघणार आहोत 36 साईजसाठी. 36 साईजसाठी संपूर्ण ब्लाऊजचं बोटनेक म्हणजे तुम्ही पॅक गळा पाठीमागून पण पॅक शिवू शकता आणि पुढून सुद्धा अशा पद्धतीने बोटनेक घेऊ शकता. आणि त्याशिवाय आज आपण डिझाईन बघणार आहे, म्हणजे बॅकला डिझाईन पण टाकणार आहे. तर त्या पद्धतीने संपूर्ण 36 साईजचं कशा पद्धतीने कटिंग करायचंय, तर बाहेर तुम्ही पॅटर्न विकत न घेता सहज तुम्ही कसं ब्लाऊजवर कटिंग करायचं, डायरेक्टली ब्लाऊजवरच कटिंग बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, जर तुम्हाला अशी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. आता तुम्ही इथं बघू शकता, हा ब्लाऊज पीस आहे आणि हे आपण अस्तर घेतलंय. तर आपण संपूर्ण कटिंग बघणार आहे, स्टेप बाय स्टेप बघणार आहे, कशा पद्धतीने बॅक पार्ट काढायचा आहे, कशा पद्धतीने संपूर्ण शोल्डर टाकायचं आहे. त्याच्यासाठी इथं आपण ब्लॅक कलरचा जे आहे अस्तर घेतलेलं आहे. ब्लाऊज पण आपला ब्लॅक कलरचाच आहे आणि त्याच्यामुळे आपण इथं पिवळ्या कलरचा चॉक घेतलाय, म्हणजे तुम्हाला याच्यावरती एकदम स्पष्ट माप अशी दिसणार आहे. त्याच्यामुळं आता इथे सगळ्यात पहिले तर मी अस्तर घेतलंय. तर पाहू शकता तुम्ही, अस्तरवरतीच आपल्याला व्यवस्थित माप टाकून घ्यायची आहे. तर 36 साईज आहे, त्याच्यामुळे उंची वगैरे बोटनेकला भरपूर घ्यायची आहे आणि छान घ्यायची आहे. तर एखाद्या वेळेस आपल्याला जे बाही आहे ती वेगळ्या याच्यावर काढायची. तर मग मी काय केलं पहा, इथं थोडंसं लांबट करून घेतलं, म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट व्यवस्थित निघतील आणि जेणेकरून बाही, कारण आपल्याला जर दुसऱ्या याच्यावर काढावं लागेल, कारण की एक अस्तरामध्ये संपूर्ण ब्लाऊज होत नाही. आणि जमलंच तर आपण फक्त ब्लाऊज पीसमध्येच त्याची बाही कट करू, किंवा काही डिझाईन बाहीला करायची असतील तर आपण ती सुद्धा करणार आहोत. तर चला, बोटनेक ब्लाऊजचं संपूर्ण माप म्हणजेच शिवायचा असेल तर आपल्याला संपूर्ण उंची, संपूर्ण शोल्डर, ब्लाऊजचं जे काही शोल्डर आहे तुमचं ते शोल्डर, म्हणजे एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत शोल्डर हे मोजून घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्या पद्धतीने इथं सगळी माप टाकायची. आता तुम्ही पहा, इथं मी इथं उंची घेतेय 14 इंच प्लस त्याच्यात 1 इंच ऍड करू, म्हणजे 15 इंचावर मार्क करू. हे बघा, 15 इंचावर मी मार्किंग करून घेतलं. तर ही झाली आपली संपूर्ण उंची. आपण इथं पट्टीने मार्किंग करून घेऊ. हे बघा, ही आपली संपूर्ण झाली ब्लाऊजची उंची. आता टाकायचं आहे शोल्डर. तर बघा, तुमचं 36 साईजला संपूर्ण शोल्डर हे कितीचं आहे. तर आता माझं शोल्डर जे आहे ना ते संपूर्ण आहे 14.5 इंच. मग 14.5 इंचाच्या निम्म किती येतं ते चेक करायचं. तर टेपच मी असा फोल्ड करून घेते 14.5च्या निम्म किती येतं म्हणून. तर पाहू शकता ना, 7.25 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त किती मिळवायचंय, पाव इंच. तर मग आपण तर संपूर्ण शोल्डर 7.5 इंच टाकून घेऊ. आता इथं तुमचं किती पण शोल्डर येईल असेल तर ते टाकून घ्या. 36 साईजला थोडासा डिफरंट असेल तुमचा तर तो, म्हणजे कुणाचं 15 येऊ शकतं, कुणाचं 14 येऊ शकतं, तर त्यानुसार माप टाकून घ्या. आपल्याला इथं जी मुंडा उंची आहे ती आपल्याला इथं 6.5 इंच घ्यायची आहे. तर तुम्ही मुंडा उंची तुमची मोजून इथं टाकायची आहे. जी काही तुमची मुंडा उंची आहे 36 साईजची ती तुम्हाला इथे टाकायची आहे. तर मी 6.5 इंचावर इथं मार्क करून घेतलेलं आहे. 7.5 इंच परत एकदा मोजून घ्यायचं. टाकून घेतल्यानंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. बघा, 36 साईजची छाती आहे, तर 36 साईजला आपल्याला चौथा भाग येतो 9 इंच, म्हणजे 9 चोक 36. तर 9 इंचावर मी मार्क करते इथं. आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला मोंड्यात लुझिंग पाहिजे, तुम्ही लुझिंग पण देऊ शकता, म्हणजे अर्धा इंचाचं. तर अशा पद्धतीने मग तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं घेऊ शकता तिथं. आणि इथं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच. तर मी 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं इथं. आता सरळ लाईन आखून घेते खाली. तुम्ही कमर मोजून पण घेऊ शकता, पण नाही मोजलं तरी चालतं. घेतल्यानंतर इथून मी इथं पॉइंट घेते अर्धा इंचावरती आणि हा पॉइंट आपल्याला वर जोडायचा आहे आणि इथून द्यायचा आहे शेप. तर हा आपला असणार आहे मोंढ्याचा शेप. तर हा असणार आहे आपला बॅक पार्टचा. एकदम असा खेटून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण मोंढ्याचा आकार पण देऊन घेतला. तर हा आपला बॅकचा झाला
फ्रंटचा आपण दुसऱ्या याच्यावरती काढून घेऊ. आता इथं शोल्डर पट्टी किती ठेवायची ती चेक करायची. जर तुम्हाला 2 इंच ठेवायची असेल तर मग 2.5 इंचावर मार्क करायचं, आणि 2.5 इंच ठेवायची असेल तर 3 इंचावर मार्क करायचं. आता मला इथं शोल्डर पट्टी ठेवायची जशी 2.5 इंच, तर मग मी 3 इंचावर मार्क करते. शिवल्यावर ही शोल्डर पट्टी 2.5 इंचाची तयार राहील. आणि जी काही आपली गळारुंदी आहे ती आहे 4.25 इंच. आता हा बॅक पार्ट आहे, तर आपल्याला मी जसं सांगितलं की आपल्याला डिझाईन टाकायची बॅकला, तर मी इथून हा जो पॉइंट आहे ना मी तो घेते 3 इंचावर. तुम्ही वरती पण घेऊ शकता, तुम्हाला जेवढी डिझाईन वर घ्यायची तेवढी घेऊ शकता, किंवा कारण आपल्याला खाली डिझाईनला पण माप शिल्लक राहिलं पाहिजे. म्हणजे डिझाईनला पण आपल्याला कपडा किंवा बॅकचा गाळा किती आहे ते पण चेक करायचं. म्हणजे कस्टमरचा जर जास्त खाली खोल असेल किंवा तुम्हाला जास्त खोल गाळा खाली घ्यायचा असेल तर मग तुम्ही ही डिझाईन थोडी खाली पण घेऊ शकता, पण 3 इंचाच्या खाली नका नेऊ. 3 किंवा 3.5 इंचाच्या खाली न्यायची नाही ही. आणि या पद्धतीने आपण हा आकार देऊन घेतला बोटनेकचा. आता इथून तुम्ही डिझाईन घ्यायची आहे. अशा पद्धतीने काढून घेतलं आणि आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही डिझाईन टाकू शकता. आता हा बॅक पार्ट आपण 1 नंबरला कट करून घेऊ. तर लाईट पण गेलेली आहे आपली थोडीशी. आता इथे बघा, आता हा बॅक पार्ट मी इथं कट करून घेते. बॅक पार्ट आपला इथं कटिंग झालेला आहे. आता हा बॅक पार्ट आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा. तर खालच्या साईडला पण आपला कपडा शिल्लक राहायला पाहिजे, आणि तिकडनं आणि इकडनं दोन्ही साईडनी कपडा हा शिल्लक राहायला पाहिजे आपला. हा जो काय बॅक पार्ट आहे ना आपला, तो सेम टू सेम आपण ह्या अस्तरवरती हे करायचं आहे. असा सेम टू सेम काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी तुम्ही 4 टक्स कटिंग करू शकता आणि प्रिन्स कट कटिंग करू शकता बोटनेक मध्ये. तर आपण सगळ्यात पहिलं हे सेम टू सेम मार्क करून घेऊ. हे बघा, जे गळारुंदीचं माप आहे ते आपण इथं टाकून घ्यायचं. आता हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवू आणि पुन्हा एकदा इथं 7.5 इंचावर मी मार्क करते आणि ही लाईन इथं ओढून घेते. आता फ्रंट पार्टचा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी आतमध्ये 1/2 इंच किंवा 1/2 इंच तुम्ही पॉइंट घ्यायचा. 1/2 इंचच घेऊ, 36 साईज आहे तर. आणि या पद्धतीने वर लाईन आखून घेऊ. आता हा सुद्धा पॉइंट अशाच पद्धतीने खेटून आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि हे कट करायचं. म्हणजे बॅकचा येतो फ्रंट. हा जो आहे हा बॅकचा आपला मोंढ्याचा राऊंड आहे, तर तो आपल्याला घ्यायचा नाही. आणि ह्यो आहे मोंढ्याचा राऊंड, हा आपला फ्रंटचा आहे. पुढून तुम्ही 3 इंच किंवा 3.5 इंचावर मार्क करू शकता बोटनेक मध्ये. तर मी 3.5 इंचावर मार्क करतेय. गळारुंदी किती चेक करायची, तर आपली 4.25 इंच होती, तर तेवढी आपण इथं करून बॉक्स काढून घेऊ. पुढून आपलं बोटनेकचं पॅक राहणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा आकार येणार आहे आपला फ्रंट पार्टला. या पद्धतीने आपला गळा आणि जो मोंढ्याचा राऊंड आहे तो आपला इथं व्यवस्थित काढून झालाय. आता आपल्याला इथं काढायचे छातीचा 10वा भाग देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं. आणि सगळ्यात पहिलं तर खालच्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचंय आणि सरळ लाईन आखून घेऊ आपण इथं. इथून आपण छातीचा 10वा भाग टाकून घेऊ. 36 साईज, 36 साईजचा 10वा भाग येतो 3.6 इंच. तर 3.6 आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच मिळवल्यावर किती होतं, तर ते होतं जवळजवळ 4 इंच आणि 1 रेष इतकं असं पॉइंट येतो. तर तो आपण इथं घ्यायचा आहे.
तुम्हाला जर वरतून टक्स पॉइंटची लाईन माहीत असेल, म्हणजे जो काही तुमचा कटोरी टक्स पॉइंट आहे तो तुम्हाला माहीत असेल तर तो इथे टाकून घ्यायचा आहे. जसं मी आता घेते 10 इंचावर मार्क करून, इथं पुन्हा एकदा 4 इंच आणि एक रेष घेतली. तर सरळ लाईन आखून घ्यायची या पद्धतीने. हा इथून द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा शेप. या पद्धतीने आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेतला. इथून घ्यायचा आपल्याला 1.5 इंच पॉइंट. या साईडनी घेणार आहे आपण 1 इंच पॉइंट. आता हे पॉइंट आपल्याला खाली जोडून घ्यायचे दोन्ही पण. अशा पद्धतीने, आणि इथून द्यायचा आहे आपल्याला असा शेप. तर आपण याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे असा, आणि इथून आपण इथं शेप देऊन घेतला, एक लाईन आखून घेतली, इकडून छान असा शेप देऊन घ्यायचा. आता आपल्याला जे काय आपण इथं टक्स घेतलाय, म्हणजे 2.5 इंचाचा टक्स झालाय आपला, ह्या साईडने 1.5 इंच आणि ह्या साईडने 1 इंच, तर ते आपल्याला वाढवावं लागणार आहे. तर 2.5 इंच इथं आपल्याला कसं मॅनेज करता येईल ते करायचं. तर मी 1.5 इंच ह्या साईडने वाढवून घेतेय. हे बघा, म्हणजे आपल्याला जे काय आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस हे आपल्याला कुठेही कमी पडणार नाही. आणि ह्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचंय. 1 आणि हा 1.5 आपला झालेला आहे 2.5 इंच. तर हे बरोबर आपला कव्हर होऊन जाईल. आता इथं जो आपला इथं हे पूर्ण पॅक राहणार आहे आपलं, म्हणजे फ्रंट पार्टने. तुम्ही बॅकने इथे आपल्याला हुक टाकायचा आहे, तर ते आपल्याला इथं आता आपण काय करू, हाच पॉइंट इथं कुठेही न वाढवता, कारण इथं हुक लूक पट्टी येणार नाही, त्याच्यामुळे गळ्याच्या साईडला आपल्याला इथं वाढवायचं नाहीये. 1 इंच फक्त खाली फिटिंग साईडला वाढवायचंय. आता हा जो पॉइंट आहे इथं, हा जो मोंड्याचा पॉइंट आहे इथं आपल्याला वाढवायचं आहे 1/2 इंच. तर 1/2 इंच आपण इथं वाढवून घ्यायचं आणि तो पॉइंट ह्या पॉइंटला जोडून घ्यायचा. हे बघा, हे जोडून घेतल्यानंतर हा जो इथं पॉइंट आहे ना, हा पॉइंट आपल्याला वरच्या साईडला जोडायचा इथं. तर दोन्ही पण पॉइंट या पद्धतीने जोडून घ्यायचे. आता इथं आपल्याला हे संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे. आता याला कट करून घ्यायचं, कुठेही काहीच करायचं नाही आपल्याला. हे आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग बघितलेलं आहे, त्याच्यामुळे इथं कुठंच काही वाढवायचं नाहीये. संपूर्ण मार्जिन आपण या कटिंग मध्येच कव्हर करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली हे अशा पद्धतीने ब्लाऊजवर कटिंग करून स्टिच करू शकता. तर हे बघा, या पद्धतीने आपण हे संपूर्ण काय केलेलं आहे, तर हे इथं आपण वाढवून घेतलेलं आहे. इथं काय करायचं आहे, तर आपल्याला हे पार्ट जर आपल्याकडून ओपन झालेलं आहे, आता हे अस्तर आहे आपल्याकडून ओपन कट झालेलं आहे, तर आपण इथं काय करायचं, तर आपण इथं एकदम नॉर्मल असं कडाने जे आहे इथं टिप मारून घ्यायची आपल्याला. आलं लक्षात? तर हे आपलं पूर्ण असं पॅक होऊन जाणार. पॅक झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली हा गळा असा कॅनव्हास वरती काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे पार्ट या पद्धतीने इथे जोडायचे, दोन्ही साईडचे हे 2 पार्ट आपले इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. तर तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मी स्टिचिंग पण दाखवल, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तर आपण ह्या ब्लाऊजवर याचं कटिंग करून घेऊ.
तर मी इथं सगळ्यात पहिला हा बॅक पार्ट ठेवून घेतला. हा फ्रंट पार्ट आपण इथं ठेवून घेतला. तर तोही आपल्याकडे जर ओपन बाजूकडे जास्त कपडा नसेल तर इथं काय करायचं आहे बघा, कारण आपल्याला फ्रंट पार्टनी ओपन बाजू लागणार आहे, त्याच्यामुळे आपण इथं हे ब्लाऊज जो आहे तो असा पसरून घेऊ. जसं अस्तर टाकलं तसंच आपण ब्लाऊज पण टाकून घेऊ आणि तो इथं या पद्धतीने ठेवून कटिंग करून घेऊ. तर हे बघा, इकडनं ओपन राहील ब्लाऊज पीसचा कपडा, तर स्टिचिंगला पण सोपं जातं. आता आपण इथं हे कट करून घेणार आहे. तर हा आपला बॅक पार्ट आहे. हे बघू शकता आपण, हे जे 3 पार्ट आहेत हे आपण इथं कट करून घेतलेले आहेत. तर बाहीसाठी आपण इथं दुसरा कपडा यूज करणार आहे. तर चला आता आपण इथं स्टिचिंग बघू. तर इथं आपल्याला संपूर्ण स्टिचिंग बघण्यासाठी ना, आता इथे बघा हा जो पार्ट आहे ना, बघा हा जो फ्रंट पार्ट आहे, सगळ्यात पहिलं हे जे अस्तर आहे ना, हे जॉईंट करून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, आपण हे अस्तर जे आहे ना ते छान असं हे करून घेतलंय आणि हेच मार्किंग जे आहे ना, जे दुसऱ्या साईडला आपल्याला खडूचं दिसतंय, ते असं व्यवस्थित आपल्याला काय करायचंय, सेम टू सेम मार्किंग हे दुसऱ्या साईडला पण वठवून घ्यायचंय असं खडूच्या साहाय्याने. आणि आपला हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला याच्यावरती ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे, पॅक करायचा. हे बघा, हा गळा आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथं खालच्या साईडने पण टिप मारून घ्यायची आपल्याला. आपण हे संपूर्ण खालच्या साईडने अशी टिप मारून घ्यायची आणि गळ्यावरती पण टिप मारून घेतल्यानंतर हा गळा आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडने जो एक्स्ट्राचा आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो पण आपण इथं कट करून टाकायचा. आता याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आपल्याला. तर टिपीला धक्का लागून नाही द्यायचा. आता याला पलटी मारून घेऊ आपण. तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपण इथं हा फ्रंट पार्ट या पद्धतीने हे केला. आता याच्या कडेने अशी टिप मारून घ्यायची आपल्याला खालच्या साईडनी पण. आणि हे जे अस्तर आहे हे याला जॉईंट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे याच्या म्हणजे एक्स्ट्राचं जे काही असेल कपडा तो आपल्याला इथं कट करून टाकायचा. तर हा पार्ट इथं या पद्धतीने तयार होऊन जातो. त्याच्यानंतर हे पार्ट जे आहेत 2 हे आपल्याला काय करायचे आहेत, असं समोरासमोर ठेवून घ्यायचं. दोन्ही साईडचे 2 पार्ट अशा पद्धतीने ठेवून आता खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आपल्याला अर्धा इंचावरती. हे पार्ट आपण या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे. दाबटीप देऊन घेतली आणि साईडने अस्तर सुद्धा पॅक करून घेतलं. एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीस आहे तो आपण इथं कट करून टाकू. याचा शेप आणि आकार खूप छान असा आलेला आहे. आणि जो आपण सुरुवातीला पार्ट तयार केला, पॅटर्न तयार केलं, त्याला हा पार्ट जोडून द्यायचा आहे आपल्याला. हा जो पार्ट आहे आपला, ह्या पार्टला आता आपण काय करायचं, या पद्धतीने हे पार्ट जोडून द्यायचे. हे
अशा पद्धतीने हे जोडून द्यायचे. तर इथून सुरुवात करायची, अशा पद्धतीने हे जोडायचं. तर मी हे जोडते. बघू शकता ना किती सुंदर आपला बोटनेक ब्लाउजचा फ्रंट पार्ट तयार आहे. 36 साईज नुसार एकदम मोकळा ढाकळा आणि एकदम मस्त असा प्रिन्स कट शेप बसणार आहे. आणि या पद्धतीने याचा आकार वगैरे पण आला. कॅनव्हास न वापरता छान असं याचं जे आहे मस्त असं तयार झाला आपला फ्रंट पार्ट. इथे तुम्हाला हुक टाकायचे असेल तर पण खूप असं लांबलचक होतं, त्याच्यामुळे हुक पुढून नका टाकू बोटनेकला. तर आपण इथं बॅकनीच जे आहे ना हुक टाकून घ्यायचं, जी काही डिझाईन आहे ती. आणि इथं नॉड वगैरे टाकून बघा. आता हा जो गळा आपण इथं घेतला ना, हा इथं तुम्ही जी काही डिझाईन तुम्हाला टाकायची ती तुम्ही इथं टाकून घेऊ शकता अशा पद्धतीने. हे बघा. आणि इथं खाली हुक टाकायचं आहे तुम्हाला. इथं खालच्या साईडला बॅकला हुक टाकू शकता. आणि अशा पद्धतीने आता ही जी डिझाईन आहे ही आपण दुसऱ्या साईडला वटवून घ्यायची. इथं तुम्ही कोणताही कॅनव्हास न वापरता सुंदर अशी बोटनेक डिझाईन, बोटनेक ब्लाउज अशा पद्धतीने तयार करू शकता. आता मी इथं काय करणार आहे, हे जे आपण अस्तरवरती काढलेला गळा वगैरे आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवायचा. आता ह्या इथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने काय करायचं आहे, जी काही टीप आहे ती याच्यावरती मारून घ्यायची. आतला गळा कट करायचा आणि मी ते तुम्हाला दाखवते. पाहू शकता आपण इथं हा जो पॅटर्न आहे याच्यावरती आपण याच्या कडेने टीप मारून घेतली. आता आपण याच्या जो काही गळा आहे ना तो आपला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं टीप मारताना नेहमी आपली कातर अशी आतमध्ये आपली अशी कट होईल आणि टिपीला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जातं. तर आपण हे कट करून घेऊ आता. आता थोडे थोडे कट लावून घेऊ आपण. कट लावताना टिपीला अजिबात धक्का नाही लावायचा. तर पूर्ण आतमध्ये आपण कट लावून घेऊ. आता आपण हा जो गळा आहे ना हा पलटी मारून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने त्याला सरळ करून घ्यायचं. हा जो कोपरा आहे, हा जो कोणा आहे ना तो आपल्याला व्यवस्थित जर निघत नसेल तर आपल्याला एखाद्या पेनाच्या साहाय्याने किंवा असं टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे मग व्यवस्थित निघून जातं. टोक वगैरे व्यवस्थित निघतं बाहेर. हा बघा आपला गळा. आता याला टोकदार वस्तूने थोडं थोडं बाहेर काढून घेतलं किंवा असं कैची पण लावली तरी चालेल, पण व्यवस्थित लावायची. तर काय परत कपडा खराब नाही होऊन द्यायचा, व्यवस्थित लावणी. तर पेन वगैरे जरी घेतला तरीही चालेल. आता पूर्ण याच्या कडेने आपल्याला काय करायचं आहे, टिपा मारून घ्यायच्या आहेत. इथं तुम्हाला नॉड वगैरे टाकून घ्यायची किंवा आपल्याला आता पाठीमागून हुक टाकायचं आहे तर आपल्याला इथं नॉड बांधायची आणि इथं हुक टाकायचं. तर आपण याच्या संपूर्ण कडेने टिपा मारून हे बघा अशा पद्धतीने याला आपण पॅक करून घ्यायचं. आता इथे बघा सगळ्यात पहिलं आपण हा बॅक पार्ट असा तयार करून घेतलाय. त्याला बॅक हुक वगैरे असं पद्धतीने लावून घ्यायचं
आणि या पद्धतीने त्याशिवाय इथं नॉड वगैरे पण टाकून घेतली मी. हे बघा. आता हे आपण बांधलं नाही लगेच, कारण आपल्याला फ्रंट पार्ट अजून हे करायचं आहे. तर मी तुम्हाला फक्त एक दाखवते. अशा पद्धतीने हा आपण नॉड वगैरे बांधून घेतली. तर अशा पद्धतीने हा गळा आपला इथं तयार होणार आहे. आणि अशा पद्धतीने हे इथं बॅक हुक येणार आहे. आता हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपल्याला या पद्धतीने काय करायचं आहे, हे शोल्डर टू शोल्डर जॉईंट करून घ्यायचं. आता मी तुम्हाला हे जॉईंट करून घेणार आहे. तर बाही दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला इथे बाही कटिंग करायची आहे म्हणून. तर तुम्ही इथं बाही एल्बो स्लीव्ज हे करू शकता, किंवा जी पण तुम्हाला बाहीची डिझाईन वगैरे घ्यायची ती तुम्ही इथं घेऊ शकता. तर मी इथं बाही जी आहे ना ती एल्बो स्लीव्जच घेणार आहे. तर मी त्याचं कटिंग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने याला अस्तर वगैरे काही टाकणार नाहीये, कारण की कॉटन मधला कपडा आहे हा. तर इथं सगळ्यात पहिलं आपण लाईन आखून घेऊ. तर मी इथं बाही जी आहे ती 11 इंच प्लस 1 इंच घेते. 12 इंचावर मार्क करते. आणि जी कॅप हाईट आहे ती आपण इथं 3 इंचावर टाकू. सरळ लाईन आखून घ्यायची. याला पफ स्लीव्ज पण देणार आहे मी थोडीशी. त्याच्यानंतर इथं मधला सेंटर काढून घ्यायचा. बारा इंच चेक करून घ्यायचं आणि 1 इंच आणि पाऊण इंचावर मार्क करून द्यायचा आहे आपल्याला शेप बाहीचा. इथं पफ किती पाहिजे तेवढा आपण इथं काय करू, आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला जेवढा घ्यायचा आहे तेवढा, आणि कट करून घेऊ बाही. इथं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलं. इथं कट लावून घ्यायचे. इथं पण मी कट लावून घेणार आहे. आता ही बाही आपण त्याला जोडून मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउजचा लुक दाखवणार आहे.